आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावाकडच्या पद्धतीची बटाट्याची रस्सा भाजी. त्याचीच तयारी केली आहे. बटाटे उकडून साल काढून चिरून ठेवलेत, कांदा चिरलाय, लसूण सोलून टेचलाय, गरम पाणी करायला ठेवले. गरम पाणी करून घ्यायचं आधी. कोणतीही पातळ भाजी बनवायची असली तर तुम्हाला एकदम पाणी घालायचं असेल तर गरम पाणी करा, किंवा थोडं थोडं घालायचं असेल तर ताटात गरम करायला ठेवा. कढईमध्ये तेल घातलं, जिरे मोहरी कढीपत्ता, टेचलेला लसूण घातला, चिरलेला कांदा आणि मीठ घातलं आणि छान असं परतवायला ठेवलेलं आहे. जोपर्यंत आपला कांदा वगैरे परत आहे तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते. माझं इकडं दुसरंही काम चालू होतं. आत्या मला छान अशा नाही रव्याच्या हे करतात, पोळ्या लाटून देतात छोट्या छोट्या. जसं आपण शेंगदाण्याची पोळी, पुरणपोळी करतो, तिळाची पोळी, गुळपोळी, तसं ही रव्याची पोळी आहे. रव्याचं मी हे सारण कसं केलं, जर तुम्हाला ह्याचा व्हिडिओ हवा असेल तर मी नक्की चॅनल अपलोड करेन की मी ह्याचं सारण कसं बनवलेलं आहे. तर हा पूर्ण ह्याच्यात जे भरत होत्या मागाशी आत्या, तो रवा आहे. छोट्या छोट्या अशा पुऱ्या काय करायच्या, लाटून घ्यायच्या जाडसर आणि तूप लावून भाजायच्या. खूप अशा चवीला ह्या छान लागतात गरम गरम. तर आता मी काय केलेलं आहे, कढईमध्ये जे आपला कांदा परतलेला होता, छान असा कांदा लसूण सगळं परतलेलं होतं मीठ घालून, त्याच्यामध्ये घातला मसाला, मटर मसाला घातला, हळद घातली आणि घरचा जो इसूर आहे तो घातला. बटाटा छान परतला, कोथिंबीर घातली बारीक चिरलेली. आणि आता ह्याच्यात आपण जे मगाचं गरम पाणी करून घेतले ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे. तर काय करायचं, जरा ताट झाकून ठेवायचं. बटाटा जेव्हा आपण तेलामध्ये घालतो तेव्हा जर थोडंसं ताट झाकून ठेवलं की मग जरा थोडीशी टेस्ट छान येते, आणि जो काही आपला येसूर मसाले घातले ते पण तेलामध्ये तळून निघतात. तर जेवढं मला रश्श्याला पाणी हवं आहे तेवढं मी ह्यात ॲड केलेलं आहे. आणि थोडासा बटाटा काय करायचा, कुस करून टाकायचा, हातानेच कुस करायचा. मग शेंगदाण्याचं कूट पण जास्त लागत आणि भाजी चवीला पण अशी खूप छान लागते. जर तुम्हाला ह्याच्यात वाटाणे घालायचे असतील तर जे हिरव्या शेंगाचे वाटाणे जे असतात ते पण तुम्ही ज्यावेळेस बटाटा परततात त्यावेळेस घातलं तरी चालेल. किंवा जो आपला कडधान्यामधला वाटाणा असतो भिजवायचा असतो, तो जरी भिजवून आधी एक कुकरला शिट्टी करून घेतली तर त्याची पण मिक्स भाजी, वाटाणा आणि बटाटा मिक्स भाजी खूप अशी चवीला छान लागते. तर आता काय करायचं, थोड्या वेळ मी ह्याच्यात असं शेंगदाण्याचं कूट घातलं आणि आता काय करणार, मी ह्याच्यावरती बारीक जाळावरती ह्याला उकळायला ठेवणार. आरावरतीच ठेवलेला आहे, कारण आर एवढा चुलीत असतो सकाळपासून, चूल चालू असते त्याच्यामुळे आर खूप झालेला असतो. मग मी काय करते, भाज्या फोडणीला घालते आणि पलीकडच्या चुलीवर ठेवते. ताट झाकून ठेवलं की आरावरती छान बघा तुम्हाला दाखवते उकळी आलेली. मग कोणालाही बटाट्याच्या भाजीची रेसिपी आवडली कोणाकोणाला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि या सगळ्यांनी जेवायला.